ओके. सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सी अबाउट द मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. ठीक आहे. सो मॉडल्स बेसिकली वी कॉल्ड इन शॉर्ट्स. ओके. सो मॉडल्स काय असतात, कोणते कोणते आहे, कॅन, कुड, शुड, वुड है ना, ऑट टू है ना, अगेन काय ना, मे माइट. ठीक आहे. विल शॉल, विल शॉल पण काय असतं रे, मॉडल्स असतात है ना. देर इज नो एनी टाइप ऑफ फ्युचर टेन्स इन दिस ग्रामर, हे लक्षात ठेवा है ना. नका ठेवू, हे नका ठेवू है ना. 12वीपर्यंत तुम्ही हे ऐकून म्हणाल, हे मामातेजी ये क्या बता दिया सर ने, सिंपल फ्युचर टेन्स होता ही नाही होत आहे भाई. टेन्स काय बोलते, टेन्स म्हणजे काळ. आणि काळ काय म्हणू शकतो, एक तर चालू काळ आणि गेलेला काळ. येणारा काळच नाही, यायचाच आहे तर त्याला काळ कसं म्हणू शकतो आपण, बरोबर की नाही. सो देर इज नो एनी टाइप ऑफ फ्युचर टेन्स इन दिस ग्रामर. दिस इज जस्ट मेड फॉर द इझी पर्पज ऑफ युअर ग्रामॅटिकल अंडरस्टँडिंग फ्रॉम द बेसिक अँड चाइल्डहुड. ओके. ते इझी करण्यासाठी दिलाय, पण अंटिल देअर इज नो एनी. ठीक आहे. हां. हे प्रभू, तुम्ही म्हणाल हे प्रभू हरि नाम कृष्ण जगन्नाथम, ये क्या हुआ. तो ये हो गया हमारे मॉडल्स. और क्या होते, हैव टू होता है, हॅज टू होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर हॅड टू असते. हे सर्व काय आपले मॉडल्सच असते. ठीक आहे. नीड आहे, मस्ट आहे. ठीक आहे है ना. सो दीज ऑल आर द मॉडल्स. आता मॉडल्सचा प्रश्न काय आहे ते विल डायरेक्टली गोइंग टू द क्वेश्चन्स काय येणार. ठीक आहे. सो देअर आर 2 पॅटर्न ऑफ आस्किंग द क्वेश्चन इन द एक्झाम, इन द बोर्ड एक्झाम 10th and 12th बोथ आर. ठीक आहे. तर काय पहिला क्वेश्चन आहे की आयडेंटिफाय द मॉडल अँड स्टेट इट्स फंक्शन. की एखादी वाक्य दिलं जाईल, त्याच्यात तुम्हाला मॉडल आयडेंटिफाय करायचं. सपोज एक वाक्य आहे, आय कॅन स्टडी, त्याच्यात मॉडल आयडेंटिफाय करा. काय आहे, कॅन आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला त्याचं फंक्शन बी द्यायचं आहे. नुसतं आयडेंटिफायवर हाफ मार्क्स भेटत, लक्षात घ्या. आणि दुसरा पॅटर्न काय की यूज द appropriate model showing capacity. ठीक आहे. असं येईल, म्हणजे कुठला एक फंक्शन घेणार त्याचं आणि हा फंक्शन दाखवणारा मॉडेल वापरा म्हणून. आणि वाक्य कुठले देईल, जसं मी म्हटलं आय स्टडी हे वाक्य दिलं आणि मला सपोज म्हणलं आता या वाक्यामध्ये न कॅपॅसिटी दाखवणारा मॉडेल यूज करा. तर कॅपॅसिटी दाखवणारा कोण आहे, कॅन आहे. तर मग कसं वाक्य होईल, आय कॅन स्टडी. समजलं दोन्ही पॅटर्न. ठीक आहे. हेच पॅटर्न आहे. ठीक आहे. बघू आता एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल तर म्हणजे दोन्ही पॅटर्न तुम्हाला एक गोष्ट समजली असेल का, तुम्हाला आफ्टर ऑल यू हॅव टू रिमेंबर द फंक्शन्स ऑफ द मॉडल्स. की कॅनचं फंक्शन काय, विलचं काय, तरच तर तुम्ही आयडेंटिफाय करून फंक्शन स्टेट करू शकता. आणि फंक्शन माहीत असेल तरच तुम्ही ॲप्रोप्रिएट मॉडेल यूज करू शकता. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये फंक्शन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघू आपण एकदम शॉर्टमध्ये बघू. मी ऑलरेडी सर्वे मॉडेल एक व्हिडिओ 15-15, 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये एकच मॉडेल पकडून पूर्ण त्याचं पोस्टमॉर्टम आम्ही केलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण एकदम आता पेपर असल्यामुळे एकदम शॉर्ट रिव्हिजन आपण करणार आहोत. तर कॅनचे फंक्शन्स काय रे, एक तर कपॅसिटी असे लिहू शकते ते, किंवा काय लिहू शकते, ॲबिलिटी लिहू शकते. ठीक आहे ना. त्याच्यानंतर कुडचं काय, तर लक्षात द्या, कुडचं एक आहे पास्ट ॲबिलिटी है ना, ॲबिलिटी इन पास्ट असं पण लिहिते ते है ना. कूड म्हणजे काय रे, तेव्हा आपले परदादा दादा म्हणते, दादाजी म्हणते की अरे मी जेव्हा तुझ्या वयाचा होता तर मी नदी क्रॉस करून शाळेत जाऊ, पण आता जाऊ शकते का, नाही. तर हे जर इंग्लिशमध्ये म्हणन हे वाक्य, तर कसं म्हणन, आय कुड क्रॉस द रिव्हर अँड गो टू द स्कूल. ठीक आहे. कारण आता नाही करू शकत, ते ॲबिलिटी आताची नाही, हे पास्ट ॲबिलिटी आहे. जर तुम्हाला प्रेझेंट ॲबिलिटी किंवा कपॅसिटी सांगायचं आहे तर तुम्ही काय वापरू शकता, कॅन वापरू शकता. तर समजलं. अगेन कुड ना पोलाईट रिक्वेस्टसाठी पण यूज होते, लक्षात द्या. पोलाईट रिक्वेस्टसाठी आपल्याला 2 आहे, एक कुड आहे, एक वूड आहे. ठीक आहे. तिथं वूड लिहितो, वूड, अरे यार है ना. तर वूड आहे. आता वूडचा यूज काय, एक आहे पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन, की जे पास्ट हॅबिच्युअल तुम्हाला समजते, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण बघितलं होतं की जे रोज करणारी ॲक्शन त्याला हॅबिच्युअल, हॅबिट नाही का है ना. तर त्याचा दुसरा पण काय रे, पोलाईट रिक्वेस्ट. लक्षात घ्या, पोलाईट रिक्वेस्ट. ठीक आहे. हे झालं. देन मेचं लक्षात घ्या, पॉसिबिलिटी है ना, किंवा सर्टेनिटी. नाही, सर्टेनिटी ना हा शब्द विलला दिला जाईल, लक्षात घ्या. एक शब्दानं पूर्ण घोळ होऊन जाईल. अगेन मे ब्लेसिंगसाठीच घेतो आपण, पहा, मे गॉड ब्लेस यू है ना, मे यू गेट सक्सेस, द ब्लेसिंग्स. अगेन मे परमिशनसाठी घेतो, मे आय कम इन, आहे का नाही.
आजकाल तर आमच्या क्लासचे पुढे माहीत नाही माय कमीन म्हणते, एवढा मोठा हात घेते सापड माय कमीन. म्हणलं तुझं काय येऊन राहिलं पुढं भाऊ, तू स्वतः येऊन राहिला का तुझं काय येऊन राहिलं, तर मे आय कमीन आहे ते, हा ना, बोंब आहे इंग्लिशच्या नावानं. चला असो, ठीक आहे. तर हे झालं परमिशन, पॉसिबिलिटी, ब्लेसिंग्स, ठीक आहे. आणि परमिशन दोन्ही देते, हा, गिव्ह परमिशन, टेक परमिशन, यू मे गो, मे आय कम इन, दोन्ही परमिशन, ठीक आहे. अगेन त्याचा भाऊ आहे माईट. माईटचा काय यूज आहे, लेस पॉसिबिलिटी, लक्षात द्या, लेस पॉसिबिलिटी, ही कमी पॉसिबिलिटी होते, इट माईट रेन टुडे, ठीक आहे, की पाऊस येऊ शकते कदाचित, माहीत नाही, पॉसिबिलिटी कमी आहे, हे झालं माईट, है ना. अगेन मस्ट, मोस्टली हेच येते, हा. मस्टचं काय लक्षात घ्या, मस्टचं आहे ऑब्लिगेशन, है ना. आणि अजून एक शब्द ते वापरते, कंपल्शन, ठीक आहे. तर दोघांचा मिनिंग सेमच आहे. ऑब्लिगेशन म्हणजे बंदी, कंपल्शन म्हणजे करणेच आहे ते, ठीक आहे. दोघांचा मिनिंग एकच आहे, पण ते शब्द डिफरंट वापरते. सो यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस, ऑर अदरवाइज आय विल डेफिनेटली शेअर दिस ऑन द @English/speaking, है ना, इन्स्टा ID, ठीक आहे. याच्यावर तर डेफिनेटली आय विल गोइंग टू अपलोड, ठीक आहे. झालं. आता अजून काय राहिले, अजून हां, नीड, हा ना, नीड, हे लक्षात द्या, नीड याचं काय, नेसेसिटी, नेसेसिटी, ठीक आहे. आणि अजून म्हणते ते ॲब्सेन्स ऑफ नेसेसिटी, ॲब्सेन्स ऑफ नेसेसिटी, लक्षात घ्या. तर ॲब्सेन्स ऑफ नेसेसिटी जर म्हटलं तर तुम्हाला ॲक्च्युली काय यूज करायला लागते, तुम्हाला यूज करायला लागते नीड नॉट, कारण ॲब्सेन्स म्हटलं त्यांनी, लक्षात घ्या. हा बहुत वेळ आहे ते कन्फ्यूज करायसाठी, म्हणून मी एकदम स्पेशली एकदम स्टार मार्क करून ठेवा, है ना, एकदम स्टार मार्क करून ठेवा. खूपदा आला ॲब्सेन्स ऑफ नेसेसिटी आणि पुढे ना नीडच वापरून येते. अबे ॲब्सेन्स आहे, नीड नॉट, नीड नॉट, ठीक आहे, है ना. हे प्रभु, हे प्रभु, ठीक है, मोए मोए हो गया ना, मोए मोए हो गया बच्चों का. ॲब्सेन्स ऑफ नेसेसिटी में नीड लिख कर आ गए, हाँ आ गए. तर ॲब्सेन्स म्हणजे नाही आहे, तर आय नीड नॉट स्टडी मॅथ्स, राईट. सो दिस इज. नेक्स्ट इज मस्ट झालं, नीड झालं, काय राहिलं, हां, हॅव टू, हॅव टू, हॅज टू, हे एकच आहे. अरे शिकलो ना आपण, आयच्या समोर हॅव वापरतो, हॅज वापरू शकतो का, नाही. तर अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट हॅज हॅव तुम्हाला स्विच करायचं आहे, ठीक आहे. बाकी ते एकच आहे. तर याचं काय, नेसेसिटी इन प्रेझेंट, लक्षात ठेवा. असं जर आलं नेसेसिटी इन प्रेझेंट टाईम, इन प्रेझेंट टाईम, तर मग तुम्ही हॅव टू, हॅज टू. मग येते हॅड टू, हॅड टू काय, नेसेसिटी, नेसेसिटी मधातच पिवळा येते, हा, इन पास्ट टाईम, ठीक आहे. पास्ट टाईमची नेसेसिटी काय, आय हॅड टू गो टू द स्कूल, की मला जावंच लागलं. आय हॅव टू गो टू द स्कूल, की मला जावं लागणार आहे. तर मग प्रेझेंट आणि पास्ट, समजलं तुम्हाला, ठीक आहे. काय सुटले का रे, शूड, अरे शूड सुटला, शूड, शूडचं लक्षात घ्या. शूडचं काय, सजेशन दाखवतो आपण, है ना. यू शूड स्टडी, सल्ले देतो ना आपण, फुकटचे सल्ले, चाय पे चर्चा, ठीक आहे, ऐसा ध्यान रखो, ये शूड, ठीक आहे. तसं ऑट टू आहे, ऑट टू ते सेमच आहे, शूड ऑट टू काही काही प्रमाणामध्ये. याचं असते मॉरल ड्युटी, है ना, है ना, किंवा मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. तर हे झाले सर्व तुमचे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. हां, विल राहिला, विल, विल सर्टेनिटी दिलाय त्यांनी, सर्टेनिटी, आणि फ्युचर ॲक्शन, फ्युचर ॲक्शन तर दाखवतेच, ठीक आहे. आणि शॉलचं काय दिलंय त्यांनी, शॉलचं दिलंय लेस सर्टेनिटी, ठीक आहे. सो टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. हे झाले आपले मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स, खतम इथं, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट फ्रॉम माय साइड फॉर द मस्ट जॉइन दिस फॉर द अपकमिंग नोट /speaking. ओके, सो दिस इज फ्रॉम माय साईड फॉर द मॉडल ऑक्झिलरी वर्ब. अजून जर डिटेली स्टडी करायचं तर मी ते ग्रुपवर आहे, पण मला असं वाटते करायची गरज नाही आहे, ठीक आहे. सो यू जस्ट हॅव टू मेमोराइज दिस फंक्शन, ओके. आणि प्रॅक्टिस करा. 10-15 क्वेश्चन प्रत्येक टॉपिकचे सॉल्व्ह करून पाहिजे. एखादी या चॅनलवरती तुम्ही काही टॉपिक बघितला तर घरी जाऊन तुमचं काम कसलं काय आहे त्याला सॉल्व्ह करणं इम्पॉर्टंट आहे. नुसतं ऐकणं नाही आहे ना. श्रवण भक्ती करण्यात काही मतलब नाही आहे. थोडंसं काहीतरी प्रॅक्टिस पण करावं लागते. मला पान फुलवा या जमानामध्ये जमत नाही, ठीक आहे. ते आपलं काम नाही आहे. आपल्याला काहीतरी करावं लागेल तरच तर लोक फुलं वाहन, ठीक है. चलिए, तो हम लोग यहाँ पे रुकते हैं. कीप स्माइलिंग, कीप स्टडिंग एंड बी हैप्पी. चलिए बाय.